ह्या वर्षीचा गणपती उत्सव एकदम आगळा वेगळा असणार आहे. महाराष्ट्र मंडळाचे गणपती बाप्पा स्थापन झालेत पंगोलला आणि आपण सगळे आपापल्या घरी. पण उत्साह मात्र तसाच, दणदणीत, खणखणीत, एकदम कडक. दरवर्षीप्रमाणे तेवढ्याच उत्साहात मंडळांनी 5 दिवसाचा गणपती बसवला आहे. कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि आपल्या मंडळाच्या सदस्यांनी एकाहून एक सरस कार्यक्रम बसवले आहेत. हो ना अमोल, आणि विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून अनोखं असं सादरीकरण सर्वजण करणार आहेत. बरोबर. संकटांना संधीमध्ये कसं बदलायचं आपल्या मराठी माणसांना एकदम पक्क ठाऊक आहे. इनफॅक्ट फक्त सिंगापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रात आणि इतर देशांमध्ये देखील अशाच नवनवीन कल्पना वापरून ह्या वर्षीचा गणेश उत्सव साजरा होतोय. आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनेनेच करूया, आणि तीही एका अप्रतिम नृत्याने. सूर निरागस हो या गीतावर कथ्थक नृत्य सादर करत आहे रुजुता. हो गणपती सूर निरागस हो सूर निरागस हो निरागस हो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो. मग अमोल, कशी झाली कार्यक्रमाची सुरुवात? बोले तो एकदम झकास. देविका, तुला मी एक कोडं घालतो. आपल्या लाडक्या बाप्पांची 12 नावं सांगता येतील का तुला? हो, गणपती, लंबोदर, विनायक, विघ्नहर्ता आणि अजून आठवत नाहीये. राहू दे. छोटीशी आराध्याच आता तिच्या गोड आवाजात बाप्पाची 12 नावं सांगेल आपल्याला. ऐकूया तर मोदकवाल्या बाप्पाचं गाणं आराध्या बेडेकरच्या आवाजात. मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे तुझ्या बाळाला रोज गावे
तुझ्या बाया नावांचे सोते गावे. पहिले नाव किंवा तोंड दुसरे दंत. कृष्ण तिंगाशती सवे चौथे गजवक्य. लंबोदरे पाचवे हे सावी विकट. विघ्नयाजेंद्र सातवे आठवे धूम्रवर्ण. नववे नालभाचंद्र दहावे विनायक. गणपती अकरावे बायावे गजानन. अशा नावानी येतोला नित्य आळवावे. तुझ्या बाया नावांचे सोते गावे. मोदकवाया बाप्पा तुझी किती किती नावे. मोदकवाया बाप्पा तुझी किती किती नावे. तुझ्या बाया नावांचे सोते गावे. तुझ्या बाया नावांचे सोते गावे. तुझ्या बाया नावांचे सोते गावे. खूपच गोड आराध्या. अमोल, दरवर्षी गणपतीला आपण एकत्र जमलो की किती मस्त मज्जा येते. आरती आणि मग गणपती बाप्पाचा जय जयकार असतो ना. मला ना अगदी तसाच गजर करावासा वाटतोय. दे आवाज. अरे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 करोनाचा नाय नाय. आज आपल्याकडे तनया वर्तक कोरोनाचं मनोगत सादर करतेय. ऐकूया तर. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय मंडळी, ओळखलं की नाही मला? माझ्यामुळे तुम्ही आज घरात बसून आहात. माझ्यामुळे तुम्ही सारखे हात धुत आहात. बरोबर, मी आहे कोरोना व्हायरस. माझा जन्म चायनामध्ये झाला आणि मी लगेच उलटून नाही झालो. पण मी आता महाराष्ट्रात आलोय. मी पुणे, मुंबई, सांगली, सातारा, नागपूर असं सगळीकडे फिरतोय. आणि तुम्हाला माहितीये का, मी रेखा, अमिताभ बच्चन आणि आपले चितळे बंधूची दुकानात पण घुसलोय. पण गरीब काय श्रीमंत काय, माझ्यासाठी दोघे सारखेच. त्यामुळे मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नका. नाहीतर मी तुमच्या नाकातून जाऊ शकतो, डोळ्यातून जाऊ शकतो, तोंडातून जाऊ शकतो. एकदा तुमच्या शरीरात गेलो की ओम फट स्वाहा. या वर्षी या गणेश उत्सवात सोशल डिस्टन्सिंग पाळा. गर्दी गडबड करू नका. व्यायाम करा. तोंडाला हात लावू नका. सतत हात धुवा. गरम पाणी प्या. हळद पाणी प्या. गार खाऊ नका. गार पिऊ नका. तर मी आलोच. ओम फट स्वाहा. काळजी घ्या बर का. मंडळी, आजची आपली कार्यक्रमाची संकल्पना आहे महाराष्ट्र माझा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. प्रणाम द्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. अमोल, तुला ते शाहीर साबळेंनी लिहिलेलं जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा गाणं माहिती आहे ना? अर्थातच. इनफॅक्ट 15 वर्षांपूर्वी ह्याच कार्यक्रमात मी ते गाणं सादर केलं होतं. अरे वा, मग म्हण ना काही ओळी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मस्त. महाराष्ट्राची महती किंवा गर्व गीते अनेक कवींनी लिहिली आहेत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा महाराष्ट्र माझा या विषयाला अनुसरून गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी असेच शब्दबद्ध केलेले एक गीत आज तुमच्या समोर सादर करीत आहे अर्णव सचिन जंगम. अर्णव गेली 2 वर्षे श्री रवींद्र परचुरे यांच्याकडे गाणं शिकत आहे. गाण्याचे बोल आहेत, ही मायभूमी ही जन्मभूमी.
महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची, ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे गणा ही अमुची आहे बोले, अस्मादी जगे भव्य पताका भव्य जरी पटक्याची, महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. खर देश दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमावर्त कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक पडाचे भरती पाडी मातीच्या गाखरी, योग्यांची अनुसंतांची भक्तांची माकऱ्यांची, ही देवदेश धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची, योद्ध्यांची अनवीरांची तलवारीच्या पाक्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची, ही भूमी सप्तसुरांची रंगाची अष्टकलाची काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची, महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. भगव्या झेंड्याच्या एकची देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. महाराष्ट्राचा उल्लेख करता क्षणी डोळ्यासमोर उभे ठाकतात ते महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराज, शौर्य आणि पराक्रमाचे महामेरू, जाणते राजे, साऱ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांना शतशः नमन. त्यांची स्तुती वर्णिलेले मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ह्या चित्रपटातील ओ राजे हे गाणं आणि गाण्यावर नृत्य सादर करीत आहे केवली पाटील.
हा राकट कणखर महाराष्ट्र हा कलाकारांचा देखील देश आहे आणि आपला गणपती बाप्पा हा तर सर्व कलांचा अधिपतीच. अनेक लेखकांनी कवींनी आपल्या मराठी भाषेला समृद्ध बनवले आहे. 700 पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या ह्या मराठी भाषेत अनेकविध प्रकारचे साहित्य वाचायला मिळते. विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक इत्यादी. आत्तापर्यंत आपण नृत्य आणि गायन कलेतील काही गुणी कलाकारांचा कलाविष्कार बघितलाच. आता आपल्या पुढे मराठी भाषेचा वापर करून एक गमतीशीर स्वरचित काल्पनिक कथा सादर करीत आहे अथर्व पटवर्धन. नमस्कार. आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला माहितीये का की महाराष्ट्रामधला मराठी माणसाचा झेंडा केवळ अटकेपर्यंत नाही तर ऑस्ट्रेलियापर्यंत गेलेला आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की जेम्स कुक 1770 मध्ये ऑस्ट्रेलियाचा शोध लावला. पण ह्याच्या आधीच एका मराठी कुटुंबाने ऑस्ट्रेलियाचा शोध लावलेला आणि ह्याचा पुरावा आपल्या भाषेमध्ये पण आहे. तर एक दिवशी एक मराठी कुटुंब नवरा आणि बायको दोघंही जहाजामध्ये निघाले नवीन देश शोधायला. पण त्याच्यामध्ये नवरा होता ना, त्याला सारखं काहीतरी शिंका खोकला काहीतरी असायचंच. आणि बायको बी साधी होती. तर ते पोहोचले ऑस्ट्रेलियाला. त्यांना कोणालाच माहिती नव्हतं ते ऑस्ट्रेलिया आहे. तर जेव्हा ते पोहोचले बघायला लागले. आता ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा पोहोचले तेव्हा जून जुलै ऑगस्ट महिना होता आणि ऑस्ट्रेलियामध्ये जून जुलै ऑगस्ट मध्ये फार थंडी असते. त्यामुळे तिकडे नवऱ्याने पुसल्यानंतर लगेच त्याला शिंकायला लागल्या. त्यामुळे त्यांनी दोन कान टोप्या घातल्या. हातामध्ये त्यांनी हँड ग्लोव्स घातले. आता बायकोला खूप काय सर्दी बिर्दी नव्हती. त्यामुळे ती अगदी चाललेली फिरत. आता त्याच्यामधल्या बायकोला तिला एक प्राणी दिसला. एकदम विचित्र होता. त्याचे पाय एकदम माणसासारखे पाय होते आणि लांब लांब उड्या मारायचा आणि त्याला एकदम असे हात होते. तर ती बायको बघितली आणि तिने म्हटलं, अहो तो कुठला प्राणी आहे तिकडे. आता नवऱ्याला फार थंडी वाटत होती आणि कान टोपी घातल्यामुळे त्याला काय ऐकून होतं. आता हळू अचानक तो प्राणी त्यांच्याकडे जायला लागला. आता बायको अहो तू कुठला प्राणी आहे. अहो तू कुठला प्राणी आहे बघ. कुठला प्राणी आहे. आता बायकोला वाटलं त्या प्राण्याचं नाव कांगारू होतं. हो कांगारू. अच्छा कांगारू म्हणतात. ओ अच्छा बरं सांगितलं तुम्ही सांगितलं मला कांगारू. तर अशीच लावली मराठी माणसांनी कांगारूचा शोध आणि असं करता आपण त्याला कांगारू म्हणतो. धन्यवाद. बरं का मंडळी, ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे आणि माझ्या घरामध्ये जन्मलेली आहे. आणि महाराष्ट्र माझामध्ये मराठी भाषेमधली एक थोडीशी मज्जा सांगण्यापुरती मी सादर केली आहे. धन्यवाद. अरे वा अथर्व, खूप मज्जा आली. सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार आंब्या पोफळीच्या बागांमध्ये लपलेलं लाल मातीचं कोकण. ह्या कोकणाच्या लाल मातीत निरनिळ्या कला जन्माला आल्या. खेळे, दशावतार, वग इत्यादी.
असाच एक कला प्रकार म्हणजे कोकणातलं नमन. हे नमन सादर करत आहेत गार्गी आणि मयुरा गोरे. कोकणात नेऊन आणलं तुम्ही. आपल्याला आनंद देणारी ती कला. अशा 64 कला प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितल्या आहेत. आणि त्यातच एक कला दडलेली आहे, ती म्हणजे हातचलाखीची, जादूची. तंत्रज्ञानाचा वापर करून त्या कलेचं प्रदर्शन करायला आपल्याकडे आज आले आहेत छोटे जादूगार ईशान पटवर्धन. Magician. Today I am going to show you 3 magics. Now, come on. आम्ही आता मँगोचं मॅजिक करणार आहोत. जर आंबा न हो. आता बघायची का जादू? बघूया. अल्ला मंत्र, जादू मंत्र, जादू मंत्र छू. हे बघा, या मँगोचं सफरचंद झालं. थँक्यू. दुसरी जादू सफरचंद काय करतो बघा. अल्ला मंत्र, जादू मंत्र, जादू मंत्र छू. हे बघा, मी सफरचंद गायब पण टाकलंय. माझी तिसरी जादू ती घेऊन जाऊ. माझी तिसरी जादू खूपच भयंकर आहे. आता या हो तुम्ही. अल्ला मंत्र, जादू मंत्र, जादू मंत्र छू. हे बघा, एक माणूस गायब झाला तशी. ही आणि तिसरी जादू. आता माझी सरप्राईज जादू.
मंतर बोला मंतर जादू मंतर छू. आता मी गायब झालो, परत येऊ. अल्ला मंतर जादू मंतर छू. आता माझा जादू संपला आहे. वा ईशान. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. वा. पंढरपूरचा विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत. ही विठू माऊली आपल्या हाकेला ओ देईल याची खात्री प्रत्येक भक्ताच्या मनात असतेच. या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरावर नृत्याविष्कार सादर करत आहे शिल्पा. अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. भीवरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली. युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी, गरुडावरी आला माझा कानडा कैवारी. सावळा हा माझा राजा डोळा लागो दे सावराया आली पामरा. माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आली पामरा. जानी मनी एक पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग मनी एक पांडुरंग. पांडुरंग गंध लल्लाची कस्तुरी, गळा गुंफुनी मंजिरी. स्वामी हरियाला हा पंढरी, सावळा हा माझा राजा आला. गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. अरे वा, फारच छान. 64 कलाविष्कारांमध्ये श्रेष्ठ कला म्हणजे वाद्यवादनाची. त्यात सुद्धा बासरी सारख्या अवघड वाद्याला वापरून राग सादरीकरण हे खूपच विशेष. आपला पुढला बालकलाकार नचिकेत पुजारी हा ह्या बासरीवरच राग हंसध्वनी सादर करणार आहे. चला ऐकूया तर.
मी नचिकेत पुजारी. आज मी राग हंसध्वनी वाजवणार आहे आणि आज मी एक मध्यलेतली आणि द्रुतलेतली बंदिश वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. to compliment about their service, especially their patience and professionalism in making this renovation a success. I love this place because there's a lot of storages that has been built to our requirement. We Rest and Relax for more than 15 years. This is the third time we engage Rest and Relax. She did very well. They are very responsive, very prompt responses from them. We call and text time even in the middle of the night. They are able to respond to us. I think we love this place. We love it. Do you like your bedroom? Yes.
We love our home. Thank you, our designer, for making this happen. The reason why I come back again is because I like the after-sale service from Rest and Relax. Given that if there's another opportunity to renovate the same home, I'm sure they still can do the same effect. Well done, Rest and Relax. क्या बात है. ढोलक, मंजिऱ्या आणि तुणतुण्यावर सादर होणारं मनमोहक नृत्य म्हणजे लावणी. 18व्या शतकापासून मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेली लावणीची कला गेल्या काही दशकात लोप पावत चालली होती. नटरंग चित्रपटातील अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेली आणि बेला शेंडे यांनी गायलेली एक दिलखेच लावणी सादर करत आहेत श्रुती मोगरे. याचं काही विशेष नातं आहे. नाटकांशिवाय महाराष्ट्राचा कलाविष्कार पूर्णच होऊ शकत नाही.
आपल्या मंडळाच्याच सदस्या मोहना कारखानीस ह्यांनी लिहिलेल्या जाईचा मांडव पुस्तकातील कथेचं लघुनाट्य रूपांतर सादर करत आहेत शीतल कर्णिक आणि टीम. पाहूया तर छोटीशी नाटुकली पिझ्झा हट. कामं पडले, पिलो कवर्स चेंज करायचे, आणलेली फ्लॉवर्स अरेंज करायचे. राजू, अगं आवर का लवकर, काय करतेस इतका वेळ? कधीची हाक मारते मी तुला. अगं येतेस ना मला मदत करायला? आले आले मम्मा, गिव्ह मी 5 minutes. आणि तो फोन बघ वाचतोय नुसता, सारखे मेसेजेस आणि कॉल्स. 5 मिनिटं शांतता नाहीये. जरा माझ्यावर ब्रेकफास्ट केला असतास ते पण नाही. हे नाही मम्मा, मला जरा बाहेर जायचं. कशी दिसते मी? अगं हे काय, आता कुठे निघाली सावरून? अगं डिनर पार्टी आहे ना. राजू, हे बघ किती तयारी करायचे. तुम्हाला मदत करेन म्हणून म्हणाली होतीस की नाही? हे मम्मा ते सोड ग, कशी दिसते मी ते सांग. बघू, छानच दिसते माझं बेबी. बस जरा शांत 2 मिनिट माझ्या बरोबर. मम्मा प्लीज, आता तरी बेबी बोलू नकोस. 16ची झाली मी, मला जायलाच हवा. बघू कामं काय होतील ते. मी म्हणणार तुला बेबी, कितीही मोठी झालीस ना तरी माझ्यासाठी छोटीच आहेस तू अजून. आणि राजू हे काय, अगं हा कुठला ड्रेस घातलास? आपण आणलेला ड्रेस घालणार होतीस ना? अगं तो घालेल का नंतर कधीतरी, आज नको. बर ठीक आहे. हे बघ, मी छोले पुरी श्रीखंड करायचं ठरवलंय आणि केक पण बेक करणार आहे. अजून काय हवं असेल तर आत्ताच सांग मला. मम्मा प्लीज, नको ना छोले पुरी अँड ऑल. ते सगळं लहानपणी आवडायचं, आता नाही ना. माझा प्लॅन ठरलेला आहे. मस्त लॉंग ड्राईव्ह वर जाणार, मग मूवी टाकू, मे बी मॉलमध्ये टाइमपास आणि मग पिझ्झा हटला खायला जाऊ. अगं अशी काय तू, आपला प्लॅन ठरला होता ना. अगं इव्हिनिंगला पार्टी आहे. इव्हिनिंगचं बघू का नंतर, काय घाई आहे. मी मस्त डान्स पार्टी प्लॅन करतेय, पण बघू ते पण असं काही ठरलं नाही. आता हे काय नवीन? हे बघ राजू, हे बघ ये इकडे शांत बस माझ्यासोबत. हे बघ, अगं आपण ठरवलं तसं झालं तर काही बिघडेल का? बघू का नंतर, चल निघते मी आता. काय बोलायचं? हे बघ ठीक आहे, जा तू. फ्रेंड वर छान एन्जॉय कर आणि परत येताना सांग हा मला. हो ग, आणि नंतर सगळे येणार ना तर ते पण कॅन्सल केलं. बघेन, फोन करेन तुला. चल बाय बाय. अगं राजू असं काय, अगं जे काय ते सांगून तरी जा. बाय, लव्ह यू. गेली एकदाची हट्टी कुठली, सगळं घर डोक्यावर घेतली. 5 मिनिटं घरी नसेल ना तर हेच घर खायला उठतं. चला लवकर लवकर कामाला लागायला हवं. काही नको म्हणाली तरी माझा जीव राहायचा नाही तसा. काहीतरी स्पेशल करतेच त्याच्यासाठी. ती काम पडलंय, पटापट आवरायला हवं. हॅलो, हा बोल गौरी. काय म्हणतेस, कशी आहेस? अगं नाही ग, राजू कुठली थांबते घरी, केव्हाच गेली बाहेर. थँक्यू ग, थँक्यू सो मच. हो ना, अगं हा बरोबर, तिच्या पहिल्या बर्थडेच्या आधी भेटलो होतो नाही का आपण. आठवते ना ग तुला, काय दंगा केला होता ग तिने हॉटेलमध्ये. सगळ्या केक काही तोंडाला लावला होता. माय गॉड, सॉलिड धम्माल आली होती. अगं राजू आणि ईशाच्या शाळेच्या करामती आठवल्या ना की खरंच खूप मजा वाटते ग. काय सुंदर होते नाही ते दिवस. हो ना. अगं बेक म्हणजे छोले पुरी श्रीखंड प्लॅन केलाय खरा, पण आमच्या मॅडम घरी कधी येतील त्याचा नेम नाही. बघूया आता काय होतंय ते. काहीच फिक्स नसतं ग तिचं, तुला माहितीये ना. हो ना, बरोबर आहे, मला पण असंच वाटतं. घरी आली की मुलं मागतीलच काहीतरी खायला. पिझ्झाच्या त्या मैद्याच्या तुकड्याने थोडं त्यांचं पोट भरणार आहे. हो ना, बघ ना. आणि चॉकलेट मिल्कशेक नको, स्टारबक्सची ती 500 रुपयाची महागडी कडू कॉफी, ती गोड लागते त्यांना. अगं पैशाचा सगळा उद्ध्वंस, जरा म्हणून पैशाची किंमत नाही. नाहीतर काय, अगं फॅशनेबल कपडे हवे, एथनिक कपडे अंगाला टोचतात. काय करणार, काय बोलणार ग.
नाही ग, खरंच नाही पटत त्या गोष्टी मनाला. पण काय करायचं, बदलत्या काळाला सामोरं जाऊन पुढे जायचं ग, अजून काय. हो ना. अगं नाही, लागते आता कामाला. बरं झालं फोन केलास तू. हो, ती परत आली की सांगते ना मी तुला फोन करायला नक्की. चल चल, बाय. आत्ता कोण आलं? आले आले, अरे थांबा, आले. मी जरा. मुलाला तुम्ही? हॅलो आंटी. हॅलो, या 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 या, बसा. आत्ता कसे काय आलात तुम्ही? अरे, पिझ्झा हटला जाणार होतात ना? नो काकू, आम्ही बाहेरून मॉलमध्येच गेलो. मग तिथे टाइमपास केला, आईस्क्रीम खाल्लं आणि मग मॉलमध्येच फिरायला लागलो. हो, फुल ऑन धमाल. मम्मा लिसन, काय झालं, टाइमपास करत करत पिझ्झा हटला गेलो आणि मग तिथे आम्ही टेबल शोधला. हो, काय काय तू टेबल शोधलंस, मला टेबल मिळालं म्हणून आपण बसलो. आम्ही ऑर्डर देणारच होतो, पण तितक्या यम्मी यम्मी पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड, सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम. पास आता बोलू दे मला. बरं, ओके ओके, बोल. आज तुम्हाला बर्थडे आहे. बरं बाई, बोल एकदाच. तेवढ्यात माझ्या कानावर संदीपचा आवाज आला. आता हा संदीप कोण? अरे काकू, तो आमचा पिझ्झाचा बडी आहे. येस, ही सो क्यूट. अगं, आमच्यापेक्षा लहान असेल मम्मा. हो, बरं. घरी ते बिचारा जॉब करतो प्लस कॉलेजमध्ये पण जातो. आम्ही नेहमी भेटतो, सो ओळखीचा झाला आमचा. अच्छा. अगं, आज रडवेला चेहरा बघून आम्ही त्याला बोलवून घेतलं. हो ना काकू, असं वाटत होतं जसं काही मॅनेजर त्याच्यावर जोर जोरात त्याला झापत होता. हा, मॅनेजरच्या बोलण्यावरून असं कळत होतं की त्यांनी घाईघाईत काहीतरी चुकीची ऑर्डर घेतली असावी आणि त्याच्यावर बिलाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं कळत होतं. कारण मॅनेजर त्याच्यावर जोर जोराने ओरडत होता आणि मग त्याला बिलाचे सगळे पैसे भर सांगत होता. मग लाईक काकू, मोठी ऑर्डर होती. 1500 रुपीजचं बिल झालं होतं, पण त्याच्याकडे कुठे एवढे पैसे देण्यासारखे. अगं, पण चूक संदीपचीच होती. बिल चेक करून घ्यायला नको का? मग काय, आम्ही मध्ये पडलो. त्याला म्हटलं, इतके दिवस तू इकडे काम करतोस, अशी चूक करशील वाटलं नव्हतं. बरं, मग पुढे काय झालं? मग काय, रडायला लागला. हो काकू, आणि ते सुद्धा जोर जोरात. खूप एम्बॅरेसिंग होतं ते. शांत केलं त्याला. रडायला काय झालं विचारलं तर सांगायला लागला, घरची परिस्थिती खूप खराब आहे. वरून हा पूर्ण बिलाचा प्रॉब्लेम, वरून त्याची आई पण खूप आजारी आहे. डॉक्टरांनी तर तिचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे. कॉलेज आणि जॉबच्या सगळ्या स्ट्रेसमुळे ना त्याला काही मॅनेज नाही झालं. मग पुढे ग? म्हणून खूप डिस्टर्ब झाला बिचारा. हो काकू, जॉब आणि कॉलेज मधली रोजची कसरत. इतकं हॉरेबल होतं सगळं. हे सगळं ऐकूनच मला कसं तरी झालं. इतके एफर्ट घेत होतो दिवसभर सगळं मॅनेज करायला, आणि हा नवीन प्रॉब्लेम. खूप वाईट वाटलं सगळं ऐकून. मग ना आम्ही त्याला हेल्प करायचं ठरवलं. बरं. आम्ही माझी आणि ईशाचे पॉकेट मनी आणि गोळा केले. हो, माझ्याकडे पैसे होतेच, वरून तू मला पार्टीच्या सामानासाठी दिलेले एक्स्ट्रावाले आणि या दोघांची पॉकेट मनी. यामधून आम्ही बिलाचा प्रॉब्लेम सोडवून टाकला. वरून आम्ही त्याच्या आईसाठी औषधं पण घेतली. हा, किती खुश झाला होता तो. मग काय, कसली पार्टी. नुसता पिझ्झाचा वास घेऊन घरी परत आलो. सॉरी ग मम्मा, तू मला पार्टीसाठी दिलेले सगळे पैसे मी देऊन टाकले. सॉरी ग. आणि या सगळ्या गडबडीत ना तुला फोन करायचाही राहून गेला. अगं प्राजू, सॉरी काय, काही हरकत नाही. छानच केलं तुम्ही. उलट बर्थडे किती छान सेलिब्रेट केलात तुम्ही. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि अजिबात काळजी करू नका. संदीप आणि त्याच्या आईला जी काही मदत लागेल ना आपण नक्की करू. थँक्यू काकू.
चला, आता तुम्हाला भूक लागली असेल ना? हो काकू, खूप भूक लागते, खूप. हे बघ, पिझ्झा हाटचा पिझ्झा नाही, पण माझ्या हातचं काहीतरी चालेल ना तुम्हाला? हो नक्की, काहीही चालेल. अरे पोटातल्या काळ्यांच्या पिल्लांनाही पिल्ला झाली आता. बरं बरं, आणते. चला, आपण परत एकदा पार्टी करूया. महाराष्ट्राच्या मुली जितक्या सोज्वळ, पारंपरिक, तितक्याच धीट, बिनधास्त आणि तडफदार. आजच्या या नवीन युगाच्या मुलींचं काय म्हणणं आहे ते ऐकूया एका तडफदार नृत्यातून. छबीदार छबी सादर करत आहे लीना बाकरे, मानसी मराठे, सना सय्यद मोने आणि अस्मिता तडवळकर. अरे पोरी आले पोरी भारी मोडून चाकोरी त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला. जणू चांदणी ही कोरीच्या करायला पुरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला. अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण वही कोण. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारानं लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारानं लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग माझ्या डीपीला. म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला. वट नंबर मागणं थेट हे मागणं बरं नवं. All you boys just get this straight. हे मागणं बरं नवं. बिना फ्रेंडशिप लग्न थेट हे मागणं बरं नवं. Get set before it's too late. हे मागणं बरं नवं. आली या पोरींची बारी रे, आली या पोरा बाजारी रे, बघायचे सारी नवी पुढारी नारी रे. त्याचे सांगतात ऐकायचे हे वागणं बरं नवं. All you boys just get this straight. हे मागणं बरं नवं. बिना कारण करणं कमी. हे मागणं बरं नवं. Get set before it's too late. हे मागणं बरं नवं. सोशल मीडियाची राणी मी हॅशटॅग वाली कहाणी मी. बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी मी. सोशल मीडियाची राणी मी हॅशटॅग वाली कहाणी मी. बांगडी हातात लाली वठात भरली तरी मर्दानी मी. गोंधून गाठू काढून फोटो छापलाय पोस्टरला. उग ताडून करणं वेट हे वागणं बरं नवं. All you boys just get this straight. हे वागणं बरं नवं. लई छान आपलं टेम्पलेट. हे वागणं बरं नवं. Get set before it's too late. हे वागणं बरं नवं. मेन्यू आधी बघणारे. हे वागणं बरं नवं. बुलेटवर बिन हेल्मेट हे वागणं बरं नवं. गावभर चांगलं सिक्रेट. हे वागणं बरं नवं. त्याचे सांगतात ऐकायचे हे वागणं बरं नवं. पहिला भारतीय चित्रपट तयार झाला तो सुद्धा या महाराष्ट्राच्या भूमीतच. अनेक श्रेष्ठ नट, नट्या, गायक, चित्रपटकार ह्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध बनवलंय. अशाच चित्रपटातील गीतांवर आधारित आणि आपल्याच सदस्यांनी सादर केलेला तारुण्यातील कोवळ्या भावभावना टिपणारा अनोखा स्मरण सोहळा हृदयी वसंत फुलताना
सादर करत आहेत विवेक वैद्य आणि टीम. स्वप्नाला सांगा रे सांगा, कुंद कळाना बेलीना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे प्रेमाचे. माझी वेडी नजर तुझ्याच साठी झुरे, सांगू कसे जग हे तुझ्या विणा नाऊ रे. तुझ्या मध्ये अशी मी वेरून चालले आहे, तुला काही खबर. मी विसरून तन मन माझे, तुझ भवती भीर भीरतो ग. हरवून जातो तुझ्यामध्ये अन तुझाच केवळ उरतो ग. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या पंथात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या पंथात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. रिते वसंत फुलताना प्रेमास रंग लावे. रिते वसंत फुलताना प्रेमास रंग लावे. प्रेमात रंग भरताना दुनियेस काल ढावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मोहनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको. मोहनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको. गाणे अबोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास
चोरीचा मामला मामाही थांबला चोरीचा मामला मामाही थांबला प्रेमान देहात हाती तूच माझी मैनानी करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती हो रात सारी आपुली घाई नाही चांगली रात सारी आपुली घाई नाही चांगली तुम्ही माझ्या जन्माचे साथी थोडा वेळ बसावन जरा कल सोसा या प्रीतीच्या रुंद रुंद राती येना राणी तू येना ना ना राजा ना 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 ती चाल तुर्रु तुर्रु उडती केस बुर्रु बुर्रु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बन्नात नागिण सळसळली ती चाल तुर्रु तुर्रु उडती केस बुर्रु बुर्रु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बन्नात नागिण सळसळली हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे अमोल, तू अजिंठा वेरूळला गेलास का? नाही अजून, पण तिथल्या प्राचीन लेण्यांबद्दल आणि शिल्पांबद्दल खूपच ऐकलंय. बरीचशी शिल्प सुस्थितीत आहेत, पण अनेक भग्नही पावली आहेत. आणि ती भग्न शिल्पच त्यांची परिस्थिती अशी का झाली ह्याची कथा सांगू लागली तर त्याचाच हा कल्पनारम्य प्रयत्न सादर करत आहेत कविता, सायली आणि सिद्धी. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणि नमोऽस्तुते नारायणि नमोऽस्तुते ॐ शान्ति शान्ति शान्ति. अजिंठा अजिंठा निर्मळ वाहूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा. अजिंठा झाडांचा
झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंडळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा. या हिरव्या बहराला लदबदल्या वेळेला, या हिरव्या बहराला लदबदल्या वेळेला, सांभाळून तोल झोल सावर सावरिया. या हिरव्या बहराला लदबदल्या वेळेला, सांभाळून तोल झोल सावर सावरिया. रान फुले गोंजारून माळी सावरिया, चैत्राचा रंग संग खेळू सावरिया. चाफ्याचा अंग भरी दरवळ सावरिया, सैल जरा अंबाडा बांधू दे सावरिया. सवधीचा चंद्र कसा सांगू रे सावरिया, चाफ्याचा अंग भरी दरवळ सावरिया. अशा या घनदाट जंगलात अजिंठाच्या दालनात जणू ह्या तारका चमकाव्यात, आणि त्या क्षणी त्या तारकांना कुणा क्रूर नजरेची नजर लागावी, नासधूस आणि विक्षिप्तपणा करावा. पण या तारका ह्या चित्रका सबळ आहेत आपला लढा लढवाया. काय मस्त रंगलाय कार्यक्रम. हो ना, कोरोनानी बाहेर कितीही गोंधळ घातला असला तरी आपला कार्यक्रम मात्र छान पार पडतोय. महाराष्ट्रातील काही कुळात घरातील मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती करायचा विधी असतो, तो म्हणजे गोंधळ. असाच एक गोंधळ सादर करत आहेत रश्मी, ऋतुजा, अनघा, कार्तिकी आणि सुचेता. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.
जळवितो रात्रंदिन संबळ खुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी 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 फसली ओठी गळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो गावली 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 मुळमायेची मुळी आम्ही अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी भोला अंबाबाईचा रेणुका देवीचा एकविराईचा यादी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा भोलांबाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा शेवटच्या टप्प्यावर आहोत. मराठी मनाला नित्य भावणारे असे पसायदान आज आपल्या समोर प्रस्तुत करत आहेत प्राजक्ता, स्नेहा आणि मृणाल. चला कल्पतरूंचे आरव
किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये ओ आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान येवरी ज्ञानदेवो सुखिया झाला बघता बघता आपला हा आगळा वेगळा कार्यक्रम संपला सुद्धा. हो ना. मंडळी, प्रत्यक्षात हे सर्व सादर करायला नक्कीच जास्त मजा आली असती, पण प्राप्त परिस्थितीत हा प्रयोगही एकदम मस्त साजरा झाला. तो आपल्या सगळ्यांच्या सहभागाने आणि सर्व कलाकारांच्या प्रयत्नाने. तर पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया!